नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बी स्मार्ट या लेसनचा पहिला पार्ट पाहिलेला आहे. तर आज आपण अचिवेबल हा मुद्दा पाहणार आहोत. तर मग करूया सुरुवात. अचिवेबल म्हणजे प्राप्त किंवा साध्य करण्यायोग्य. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कंप्लीटेड इन द डिझायग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. मग ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करता येतील अशी ध्येय आपण ठरवावीत. ऑफन these goals may act the stepping stones to help meet broader goals that further define a career. म्हणजेच अशी विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा मैलाचा दगड बनण्याचे काम करत असतात. As students, we can't become a president, a prime minister, but can hope reach those heights in future. ज्यातून कित्येकदा भविष्यातील कारकीर्द ठरू शकते. म्हणजे कदाचित आपण राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री बनू शकणार नाही, परंतु एखादा मोठा सामाजिक कार्यकर्ता बनून प्रभावी कार्य करण्याचे स्वप्न आपण नक्कीच पाहू शकतो. त्यानंतर रिअलिस्टिक. मग रिअलिस्टिकमध्ये म्हणजे वास्तववादी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज. म्हणजे स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार व क्षमतेप्रमाणे ध्येय निश्चित करणे हे महत्त्वाचे असते. बिल्डिंग एक्सपर्टाईज takes time, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. कोणत्याही गोष्टीत आपल्याला जर प्रावीण्य मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्यामुळे कमी कालावधीत एखाद्या विषयात पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणे अवास्तव आहे, ते वास्तववादी नाही. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. If defensive and not aggressive, the goal perhaps lacks realism. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी वास्तववादी दृष्टिकोन असेल तर ध्येय साध्य करणं सहज शक्य होतं आणि बचावात्मक असणारे, धडाडी नसलेले ध्येय बहुधा वास्तववादी नसते. आपल्या डोक्यात एखादे चित्र स्पष्ट असायला हवे आणि ते पूर्ण करण्याची क्षमताही आपल्यामध्ये असली पाहिजे. त्यानंतर पाहूया शेवटचा मुद्दा, टाईम बाउंड. टाईम बाउंड म्हणजे कालमर्यादित किंवा कालमर्यादा. इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड इच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड निश्चित करावे, ज्यामुळे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्यास मदत होईल. टू रिड्यूस वेट we know how to go about it, but without consistent time-bound action, it never becomes a reality. It may be exercise, diet and stress-free thoughts. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt or indifference, but within a deadline. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर काय करायला हवे हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. पण वेळेच्या चौकटीत राहून सातत्यपूर्ण कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळविणे शक्य होत नाही. मग तो नियमित व्यायाम असो, आहार असो किंवा तणावरहित विचार असो. मनाची दुरावस्था किंवा द्विधावस्था न होऊ देता, मनामध्ये शंका किंवा उदासीनता न बाळगता ठरविलेल्या मुदतीत काटेकोरपणे या सर्व गोष्टींचे पालन केले पाहिजे. व्हिजन, विशेस, इंटेन्शन अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. म्हणून सर्वच ध्येयदृष्टी
इच्छा, उद्देश आणि स्वप्ने ही मौल्यवान असतात. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. म्हणून त्यांच्यामुळे आपली काय होत असते, कल्पनाशक्ती जागृत होते आणि नेमके कुठे पोहोचायचे आहे ते ठरवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळत असते. However, we need to bring life image down to earth and plan to execute our strategies. The quality and quantity of energy we put forth directly impact the results. Life is something like a trumpet. If we don't put anything in, we can't get anything out. पण वेळच्या चौकटीत आपण राहून सातत्यपूर्ण जर कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळणे आपल्याला शक्य होत नाही. मग तो नियमित व्यायाम असो, आहार असो की तणावरहित विचार असो. हे आपण वरच्या पॅरेग्राफमध्ये पाहिलेले आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अशा प्रकारचे ध्येय ठरवण्यासाठी प्रोत्साहन आपल्याला मिळत असतं. तिथे पोहोचण्यासाठी मात्र आपल्या मनातील प्रतिमा व्यावहारिक पातळीवर कृतीत उतरवता आल्या पाहिजेत आणि त्यानुसार धोरणे आखता आली पाहिजेत. आपण वापरलेल्या ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण यांचा निष्पत्तीवर परिणाम होत असतो. आयुष्य हे एखाद्या रणशिंगाप्रमाणे किंवा तुतारीसारखे असते. आपण त्याला काही दिले नाही तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश म्हणजे अंधारातून केलेली एक वाटचाल आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग, योग्य पाऊलवाट शोधणे. प्रिशियसली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणे आणि वाटचाल पुढे चालू ठेवणे. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम्स. या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो, त्या कशा हाताळतो. द बेस्ट वे टू द गेट फ्रॉम व्हेअर वी आर टू व्हेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ our next step. When we take the next step, it should support and hold us without a crack. मग त्या गोष्टी कशा हाताळतो यावर अवलंबून असतात. आपण जिथे आहोत तिथून जिथे जाण्याची इच्छा आहे तिथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल योग्य दिशेला टाकता येणे. आपण उचललेले प्रत्येक पुढचे पाऊल आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारे असायला हवे. तर अशा प्रकारचा बी स्मार्ट हा लेसन आपण या ठिकाणी संपवलेला आहे. तर मित्रांनो, हा चॅप्टर तुम्हाला जर समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक्स.